नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, दिवाळी झाली, काल भाऊबीज झाली, भाऊ आला गेला. यायला म्हणलं तर आनंद वाटतंय, पण गेला आज करमलं नाही. सकाळीच गेला आज 9 वाजता, 8:30ला गाडी होती त्याची. तर गेला, गाडी बी टाईमला आली. येताना खूप बेजारी झाली त्याची, पण आज आली टाईमलाच आली गाडी. 9 वाजता आली. 9 वाजताच फोन आला तर त्याचा गाडी आली म्हणला, आणि हल्ली बी लगेच 8:50ला आली, 9ला हल्ली. गेला कुणी येणार आहे म्हणलं की खूप छान वाटतंय, पण जाणार आहे म्हणलं की मन उदास झाला आज. पण एक दिवसात येऊन गेला. हो बी फक्त ये म्हणलं होतं त्याला, ये म्हणलं तर लगेच आला आणि गेला. पण जाऊ द्या, आला. येण्याला महत्त्व आहे ना. 4 दिवस राहिला असता म्हणजे छान वाटलं असतं. राखी पौर्णिमाला आल्यास राहतंय 4-8 दिवस, दोघंही येतात त्यावेळेस. पण आता एकटा चालता, तर म्हणलं चला, आला गेला. वाईट वाटतंय माणसं काय करणार, पण गेला आता काय. चला, तर आजची काही रेसिपी वगैरे काही घेतलं नाही. सकाळी त्याला डब्बा वगैरे करून दिला आणि मनच नव्हतं जायला आहे म्हणून थोडंसं हे वाटू लागलं. त्याच्यामुळं सकाळची रेसिपी काहीच नाही घेतलं. त्याला भाजीपोळी करून दिली, नाश्त्याला सगळं केलं, पण कुठलं शूट केलं नाही ना, रेसिपी तुम्हाला दाखवली नाही, कारण मनच नव्हतं. फक्त केलं. त्याला जायला आहे त्याच्यातच होते. त्याला बांधून दिली भाजीपोळी. आता त्याला जायला आता 6 वाजता संध्याकाळी. तिथून पुढं मग माझं माहेर. अर्धा तास लागतं आहे तिथून परळीत उतरायचं. परळीतून पण अर्धा तास लागतं आहे पुढं जायला. आता तिथून त्याला कोणती गाडी भेटते, काय कसं जाते काय माहीत नाही आहे. तर चला, दिवाळी झाली. तुमची कशी झाली दिवाळी? छान झाली माझी. तर बघू आता. आज पाऊस नाही आहे, आभाळ तर आलं आहे, पण पाऊस वगैरे नाही आहे. कपडे लावलेत मिशनला. आणि नाश्त्याला भूक नाही, त्याने गेला, कर्म नाही म्हणलं. तर चला, काल जाऊन आलोत बिर्ला मंदिरला. कसा वाटला तिथला व्हिडिओ? कारण खाली पायऱ्यापर्यंतच कॅमेरा, तिथंच मोबाईल सगळं वगैरे, आपले चप्पल, मोबाईल, पर्स जे बी आहे ते खालीच ठेवून घेतात, वरीपर्यंत नेऊ देत नाही. तर पण वरून खूप अख्खं हैदराबाद दिसतंय. तिथून वरी जर गेलं बिर्ला मंदिरला तर वरून पूर्ण हैदराबाद सिटी, पूर्ण सिटी दिसतीये. इतकं मस्त आहे बिर्ला मंदिर. तर नेऊन आणलं त्याला. आज म्हणलं होतं थांब जाऊत कुठंतरी, पण नाही म्हणला. त्याचं बी काम होतं, कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असतात त्यानं, त्याच्यामुळं त्याला काही जमलं नाही. जातो म्हणला. जा म्हणलं. मग बघाल आता, कर्म नाही. बघते आता काहीतरी काम वगैरे. आपलं फुलं छान आले, झाडांना आणले, वाहिले देवाला. ही आपलं एक झाडाला फुल आलं होतं, त्याची आता जय बनवायला आहे, ब्ल्यू टी. ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला. जसं की आता त्याच्यानंतर आता काल फुल आलं आहे, आज सकाळी समजा. त्याच्यासाठी त्याने हे ब्ल्यू टी बनवायला. आता ह्याचे उकळलं, ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं, त्याचा कलर असा पर्पल कलर होतं या. तर हे बघा आपली ब्ल्यू टी, बघा कशी कलर कसा बदलायला आहे त्याचा. आणि हे आपल्या शरीरासाठी खूप छान असते. तर ह्याच्या आधी पण एकदा घेतलं होतं. मला वाटलं फुलांना काही होतंय काय, म्हणजे मला भरोसा नव्हता. पण हे हो का, बघा कलर बदलला ह्याचा. किती छान असा पर्पल कलर झाला आहे. आधी ब्ल्यू होता, ती लिंबू टाकलं की हो का पर्पल कलर झाला त्याचा, मस्त असा. आणि आपल्या शरीरासाठी खूप छान आहे बरं का हे. तर हे आपलं जैला नाद आहे ह्याचा, त्यानेच केली आता बी, आणि तेच पेतही पण. तर चला, हे आपले होत आहेत कांदा पोहे, मस्त असं तेल, हे बघा टोमॅटो, आपली मिरची, कढीपत्ता जास्त प्रमाणात, शेंगदाणे आणि मोठा मोठा असं जास्त कांदा, आणि आपले पोहे भिजवून घेतले. म्हणलं आज रविवार आहे, सुट्टी सगळ्यांना, तर पोहेच करूया. पोहे केले. अजून उठलं नाही कुणी. जसं उठतील तसं. आता वाजायलेत, किती वाजलेत बघितलं नाही, 9:30 झाले. तर आता पोहे बनवून घेते. सकाळी लिंबू पाणी झालं आपलं. एकदा पोहे नाश्त्याचं झालं म्हणजे दुपारून आता स्वयंपाक पुन्हा आजीकडे जायचं.
तर चला, हे होतच राहतंय आपलं आता दिवसभराचं रुटीन. रविवार म्हणले की सगळे घरी उठत नाही, तर सगळ्यांना उशीर होतंय. नाही तर रोज ह्या टाईमला माझं पूर्ण असं काम होतं या. तर आज काही उशीरच होतंय कामाला, आज काही होत नाही लवकर काम. पण चला, लेकरांना सुट्टी असते, आराम करते. तर म्हटलं दीदीला बी सुट्टी आहे, आज सगळ्यांना सुट्टी आहे. पण पिल्लू आंटीकडे आहे, आम्ही 14 जण आहे. शेंगदाणे छान असे लाल मस्त होऊ द्यायचे. त्याच्यानंतर मी अशी मोठी मिरची ह्याच्यासाठी चिरून घेते ताईनं, की जर कुणाला खायची नसेल तर व्यवस्थित अशी काढता येते. बारीक जर चिरली तर एखाद्या वेळेस तोंडात आली तर तिखट लागते. त्याच्यामुळे मी मोठीच मिरची चिरून घेते. आणि टोमॅटो अवश्य घालायचा, खूप छान अशी चव येते. आपले वाफू द्यायचं छान. थोडीशी साखर घालायची नंतर पोह्यामध्ये, खूप छान टेस्ट लागते. तर हे पहा, आपलं सगळं वाफलंय. पोह्याचं सगळं वाफल्याच्या नंतर थोडीशी अशी साखर घालायची. खूप चवीला मस्त लागतात पोहे, मस्त चव छान येते बघा. थोडीशी घालायची, चव थोडी बदलते, छान होते पोहे, मस्त चवीला पण छान लागतात. तर हे आपले पोहे तयार. पोहे, लिंबू, बेसन लाडू, त्याच्यावर थोडीशी शेव अशी टाकली आहे, छान लागतात पोहे. चला, बसलेत नाश्त्याला. या, कसे झालेत सांगा पोहे, खाऊन सांगा, आधी सांगताल. तर चला ताईंनो, हे आपला रविवारचा मेनू. तर आज करत आहे आलूचे पराठे. तर हे पहा, हे आलू उकडून घेतलेत, वरी धने पावडर टाकले. ह्याच्यामध्ये काय केलं मी, मिक्सरमध्ये असे कच्चे जिरे टाकले थोडेसे. हे आपल्या मिरच्या भाजून घेतल्यात. हे अद्रक, हे लसण, आणि तुम्हाला जसं म्हणलं ना मी की कढीपत्ता, हे काय मिक्सरला फिरविणार नाही, ह्याच्या बारीक चिरून घेतले. अजून थोडं बारीक चिरणार आहे आणि असा अख्खाच कढीपत्ता ह्याच्यात टाकणार आहे. आता माझ्याकडे आज कोथिंबीर नाही आहे, तर स्किप कोथिंबीर, कारण कोथिंबीरनं छान लागतंय. पण नाही, आज रविवारी इथं भेटत नाही कोथिंबीर. त्याच्यामुळे चला, ही घेतली कणिक मळून. इथं जरा एक 15-20 मिनिट राहिली म्हणजे छान होती. आणि हे सकाळसाठी आपलं इडलीला तांदूळ भिजू घातलेत. मस्त तांदूळ येतात, राशनचे तांदूळ येतात, पण खूप छान तांदूळ असते. आणि हे असे जे तुम्हाला म्हणलं ना, हे की हे इथं उडदाची डाळ भेटत नाही, अशा अख्खा उडीद भेटतं हे. तर ह्याच्यामुळे इडलीची चव एवढी छान लागते ना, डोसे पण एवढे मस्त होतात ना. आपल्याकडे डाळ भेटते तर अखंड उडीद भेटते. तर हे आपलं हे उद्याचं. चला, आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. या मिरच्या, हे लसण जास्त घालायचा, चव छान येते. आणि हे आपले अद्रक, हे सगळं आता एकदा मिक्सरला फिरवून घेते. आणि कढीपत्ता मिक्सरला नाही, असाच टाकणार आहे. टाकत जा तुम्ही पण, खूप छान कढीपत्ता खाल्ल्याला चांगला असते. त्याच्यामुळं हे पहा, आता हे फिरवून घेते मिक्सरला मी. तर हे घेतलं मिक्सरला फिरवून आपलं मस्त असं. जिरे, जसं की म्हणलं लसण, जिरे आणि अद्रक, हे मिरच्या ह्या फिरवून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये टाकून घेते मी. असं मिरच्या तिखट म्हणतात, एवढ्या मिरच्या कशा घालायला, पण या मिरच्या तिखट अजिबात तिखट नाही आहेत. किती घातलं तरी फक्त चव लागायली, तिखटपणा बिलकुल नाही आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मी घातलेले आहे त्या मिरच्या एवढ्या. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हातानंच मिक्स करा, व्यवस्थित मिक्स होते, कारण चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही. त्याच्यामुळे मी हातानंच असं मिक्स करून घेत आहे. हे सर्व काही मिक्स झाले की जसं जेवायला म्हणजे बसतील तसं बनवून देईल. तर आपलं घरचं दही, मी दही लावलं होतं. आता हे पहिलं दही संपायच्या आधी मी दुसरं दही तयार करून घेत असते. तर इरजणाला ह्याच्यात टाकून घेतलं आहे मी. ह्याची मी आपल्या आलू पराठ्यासोबत चटणी बनवत आहे. मी दही घरीच बनवते ताईंनो. हे पहा, असं खूप मस्त दही होतं आहे. विकत्रीचं दही नाही आणत मी, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता हे पूर्ण असं त्याच्यात ज्या भांड्यात लावायचे त्या भांड्यात असं पूर्ण फिरवून घ्यायचं. आणि आपलं कोमट असं दूध हे ह्याच्यात असं वरून असं घालून घ्यायचं. मस्त खूप छान दही होतं या. आणि एक मिनिटभर चांगलं असं ह्याला मिक्स करून घ्यायचं. खूप मस्त दही होतं आहे. विकत्रीच्या दह्यापेक्षा चक्का दही जसं असतंय का त्या टाईप हे दही होतं आहे ताईंनो. तरी असं आपलं दही हे आता उद्या सकाळपर्यंत होऊन जातं या, म्हणजे व्यवस्थित. रात्री बी होतं आहे पण इतकं आंबट होत नाही आहे. आंबट दही थोडंसं आंबट झालं तर दही छान लागते.
उद्या सकाळच्याला हे तयार होतं आहे. आता ह्याची बनवून घेते मी चटणी आपल्याला पराठ्यासोबत. तरी आपली दह्याची चटणी, त्यासाठी शेंगदाण्याचा कूट, हे तिखट, ही साखर, मीठ घालून घेतलं आहे. आता ह्याच्यावर फोडणी घालते मी. छान अशी होती ही आपली दह्याची चटणी तयार. मस्त झाली बघा. व्यवस्थित अशी ढोकळ्यासोबत, धपाटे केले त्याच्यासोबत, आलूच्या पराठ्यासोबत, कशासोबत पण ही चटणी छान लागते. झाली आपली तयार. आता थोडीशी खालून गरम आहे, थोडीशी खालवून घेते, पराठे टाकून घेते. तर झालं, आवरलं सगळं, आपली क्लिनिंग झाली. हे पराठे करणं झाले. आता जेवायचं आहे. 2 वाजले. तर म्हटलं सगळं आवरून घ्यावं अगोदर. पूर्ण असं सगळं आवरून घेतलं. हे आपला गॅस वट्टा, किचन वगैरे सगळं असं व्यवस्थित साफ करून घेतलं जेवायच्या अगोदरच. म्हटलं की जेवलं की पुन्हा नंतर खूप कंटाळा येत आहे ना. मी असंच, माझं डेलीचं बी असंच असते. माझं आवरलं नाही एकदा की सगळं क्लिनिंग झाल्याशिवाय मी काही म्हणजे दुसरं, एकदा क्लिनिंग झालं म्हणजे छान वाटतंय. आता जेवायचं आहे. सर्व काही झालं, सगळं आवरलं. हे पाहता आपले, या तुम्ही पण हे आलू पराठे आणि दह्याची चटणी खायला. चला आता सगळे बसले जेवायला. 2 वाजून गेले तर भुका लागल्या. तर सगळेजण आता जेवून घेतो. तर चला मैत्रिणींनो, कसे वाटले माझे आलू पराठे? या तुम्ही पण खायला. मी कोण लाल तिखटाचे करत आहे, तर मी हिरव्या मिरच्याचेच करत असते. मुलांना तेच आवडते. तर चला, माझी रेसिपी कशी वाटली, तुम्ही कशी करता ते पण सांगत जा. आता दुपारचे 2 वाजले. तर सगळेजण जेवायला बसले. आणि तर चला, कसे वाटतात माझ्या रेसिपी, कशा वाटतात माझे ब्लॉग कसे वाटतात, तर लाईक कमेंट करत जा, शेअर करत जा. माझे आलू पराठे कसे वाटले, माझी रेसिपी कशी वाटली, तुम्हाला छान वाटली का, तुम्ही कसे करतात ते पण सांगत जा. तर चला, या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.